हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी अंकिता तुमचं ह्या छानशा व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही तुमचा वेळ काढून माझा व्हिडिओ पाहता, छान छान कमेंट्स करता, लाईक करता, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून खूप धन्यवाद. तर चला, व्हिडिओ थोडासा उशिरा येतो आहे कारण की पाऊस आहे आणि मग ते पावसाचा व्हॉईस ओव्हर करताना पावसाचा आवाज वगैरे येत होता, त्यामुळे थोडंसं थांबली आणि मग म्हटलं की चला आज थोडा पाऊस थोडासा आमच्याकडे कमी आहे, त्यामुळे म्हटलं की चला आज व्हॉईस ओव्हर करूया. तर चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आहे वटपौर्णिमा, म्हणजे होती. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येतो आहे. बरं, ठीक आहे. तर मी वटपौर्णिमा साजरी करत नाही, ह्याचं कारण तुम्हाला सगळ्यात पुढे समजणार आहे. तर ना, पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं, छान रांगोळी काढायची, बाहेर दिवे लावायचे, घरातली आपली पूजा वगैरे छान लादी पुसताना त्याच्यामध्ये गोमूत्र, हळद, कापूर, थोडंसं खडं मीठ हे सगळं टाकून आपली छान स्वच्छ लादी पुसून घ्यायची. तर ह्या सगळ्या प्रभावी आपल्या सेवा आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी येते, एक छान वातावरण राहतं आणि केलात तर आपल्यासाठीच चांगलं आहे, आपल्या घरच्यांसाठी चांगलं आहे आणि एक मनाला एक शांत देणारं असं एक वातावरण निर्माण होतं. तर चला, तर माझी इथे सगळी तीच सकाळपासून लगबग चालू आहे. आणि मग काय रांगोळी काढली, म्हटलं रांगोळी आज आहे ना वटसावित्री आहे, म्हटलं असंच काहीतरी एक झाड काढूया आणि त्याच्यामध्ये वटसावित्री असं लिहिलेलं आहे. आता कलर वगैरे म्हणजे ते काय असं दिवाळीलाच वगैरे वापरते मी जास्त. नेहमी मी अशी सफेद रांगोळी काढते आणि त्याच्यावरती हळद कुंकू टाकून त्याला असं सजवून घेते. कारण की रांगोळी अशीच सफेद नाही सोडायची, त्याच्यावर थोडासा कलर असेल तर कलर टाका, नाही तर मग तुमच्याकडे कलर वगैरे रांगोळीचे नसतील तर तुम्ही हळद कुंकू टाकलात तरीही ती रांगोळी बघा किती सुंदर दिसते आहे ना. काही नाही, मला काय अशी रांगोळी वगैरे व्यवस्थित काढता येत नाही, पण नेहमी काढते, त्याच्यामुळे आता थोडीफार अशी सवय झाली आहे, त्याच डिझाईन लक्षात राहिल्यात. बाहेरचं झालं आणि मग नंतर घरी आली, सगळं दिवाबत्ती वगैरे करून घेतलं आणि मग चला आज काय वटसावित्री आहे, तर इथे छान अशी नवीन कोरी साडी काढली आहे मी आणि हा माझा तो शृंगार जो मी घालणार आहे. तर फायनली आता इथे मी तयार झाली आहे. अशी छान मस्त तयार झाली आहे मी. कशी वाटते साडी? हे लावून घेते त्याचं गजरा बघूया, भेटला तर घेईल. हे असं लावते आणि आहे ना चंद्रकोर आहे ना, त्याच्या खाली थोडंसं एक छोटासा टिपका लावते. सिंदूर लावायचं. थांबा, छान वाटतं जरा, सुंदर आहे साडी, चांगली वाटते ना. नवीनच साडी आहे, आजच काढली आहे आणि हे ते झुमके. आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी भरपूर पाऊस असतो, तसाच आज भरपूर पाऊस आहे आणि अशी छान मी आज तयार झाली आहे. तर चला आता आम्ही चाललो आहोत उर्वीकडे. तर स्वराला ट्युशनला पण सोडायचं आहे आणि उर्वीकडे का चालली आहे हे तुम्हाला तिथे गेल्यावरती सांगेल मी, परत आपण भेटूयाच. तर चला, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा नाही, इसका
अभी तक तैयार नहीं हुई है, इसको बोली थी तैयार होना. तर फायनली आता आम्ही उर्वीकडे आलोय. तर ही बाई काय अजून तयार नाहीये. मी हिला सांगितलेलं की तयार हो म्हणून, पण ही तयार झाली नाही. आणि हिने मला आहे ना, ऍक्च्युली आपण जी पुरणपोळी बनवतो ना, तर ह्यांच्याकडे ना तिखट पुरणपोळी बनवतात. पुरणपोळी नाही म्हणता येणार त्याला, तिखट पोळी, दाल भरी है ना, असं. हे बघा, हे असं खायला तिने मला इथे बोलवलंय. आणि त्याचबरोबर खीर पण बनवली आहे. वा 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 वा. राइस और अभी रोटी बना रही है. राइस ये ये है राइस है राइस. और ये है परवल सब्जी. ओहो. तर उर्वी थँक्यू. आणि चल आता जेऊया पटकन आणि तयार हो लवकर. बस आपल्याला मजा करायची आज. तर आता ही अशी पोळी बनवतीये, मस्त भरलेली पोळी, म्हणजे तिखट पोळी आहे ही. आपण गोड पुरणपोळी बनवतो, तर हिने अशी चण्याच्याच डाळीची तिखट पोळी बनवली आहे, चपाती. तर हेच खाण्यासाठी बोलवलं आहे. आणि आम्ही विचार केला चला तर आज भेटणार आहोत, तर म्हटलं की आज वटपौर्णिमा पण आहे, तर छान तयार होऊया. आणि थोडंसं रील्स वगैरे थोडंसं असंच तयार झालो आहे. मस्ती है की नाही. आणि काय तयार व्हायला थोडी कारण लागतं, है की नाही. मी नेहमी पुरणपोळी बनवते तेव्हा तिला नेहमी पुरणपोळी देते, तर ती म्हणते की अगं अंकिता, कधीतरी आहे ना माझ्या हातची तू तिखट पोळी खाऊन बघ. अशीच आम्ही बनवतो, फक्त तू गोड बनवतेस, आम्ही तिखट पुरणपोळी बनवतो. म्हटलं ठीक आहे, कधी असेल तर मला नक्की तू सांग, मग मी येणार आणि मस्त आपण एक छान लंच वगैरे करूया. तर मग तिला आजचा बेत होता, तर मी म्हटलं का नको, म्हटलं दोघींनी ठरवूया, म्हटलं आज ना छान साडी घालूया, आज वटपौर्णिमा पण आहे, खाली जाऊया आपण, वडाच्या पाया पडूया, पुन्हा थोडेसे रील्स वगैरे बनवूया, स्वराला पण ट्युशनला सोडायला जायचं आहे. तर मग मला म्हणाली की ठीक आहे, एक काम कर, तू दुपारी इथेच ये जेवायला, स्वराला घेऊन ये, तुम्ही दोघी या आणि मग आपण जेवून वगैरे छान तयार वगैरे होऊन मग पुढचा कार्यक्रम करूया. तर ठरवल्याप्रमाणे आम्ही तसंच केलेलं आहे. चला जेवण वाढलेलं आहे उर्वीने. आणि आता या तुम्ही पण जेवायला घेतो आम्ही. चालू करते. तर असं छान मस्त तिखट पुरणपोळी, डाल भरी पुरी असं ती म्हणाली, तशी बनवलेली. आणि आहे ना पडवळची भाजी, भेंडीची भाजी आणि भात होता, खीर होतं. पोट भरून जेवलो आणि मग काय चला तयारीला लागलो. आता सगळं आवरलं आणि म्हटलं चला आता आपण तयारी करूया. तर मग एकमेकींचा छान आम्ही गजरा वगैरे घालून छान वाटतात ना हो हे क्षण, खरंच आठवणीतले असतात. आणि हे बघा, हे असे आपले व्हिडिओ बनले ना की हे आपण केव्हाही पाहिजे तेव्हाही बघू शकतो, हो की नाही. तर म्हटलं चल असा तू एकदा मला गजरा घाल, मी एकदा तुला गजरा घालते, असं म्हणून मग आम्ही मस्त असा एन्जॉय केला. म्हणजे नटणं सजणं पण आपलं किती महत्त्वाचं आहे ना, एकमेकींना नटवणं, सजवणं. हा मजाच आली, खूप मजा केली आम्ही. चला बघूया, पुढे बघा, मज्जाच येणार आहे तुम्हाला पण. अंकिता, ये कैसा है? तेरे अच्छा लिए आहे, ना? मस्त आहे. वाव, माझ्यासाठी छान. मस्त. वाव, घाल चल, घाल आता पटकन. डालती हूँ. डाल. कितना इतना चलेगा? पूरं टाईट कर ले. लास्ट है ये. लास्ट आहे ना. वाव, मस्त आहे गौरी. छान. छान. इथे दिसत नाही. हां दिसतात बघ, छान ना. थँक्यू. आता उर्वीकडे आमचं सगळं जेवून खाऊन सगळं मस्त झालंय आणि मस्त होतं जेवण, एकदम भारी. पोळी तुझी कोणती, तिखट पुरी, मस्त भारी. दाल भरी पुरी आणि खीर खाल्लं आणि भात आणि भाजी होती. वाव, मस्त खाल्लं. आणि आता छान आम्ही व्हिडिओ बनवले. अरे आपली नेल पॉलिश राहिली लावायची. हां, घर पे जाके लगायचे. तर आता आम्ही चाललोय स्वराला सोडायला ट्युशनमध्ये आणि मग तिथून माझ्या घरी जाणार आहे, हो की नाही. हो. हां, आणि मग तिथे जाऊन परत भेटूया. चला. पूर्वीच्या घरी जाताना ना मी इथे
वडाचं झाड पाहिलं होतं आणि तिला म्हणाले की म्हटलं खाली गेल्यावर तुझ्या बिल्डिंगच्या खालीच थोडं पुढे वडाचं झाड आहे, तिथे आपण थांबूया, पाया वगैरे पडूया, नमस्कार करूया आणि मग पुढे जाऊया. तर चला आता मी नमस्कार केलाय आणि पुढे निघालोय. तर आता स्वराला ट्युशनला सोडायला चाललोय, तर रिक्षा केली आणि म्हटलं चला आपण रिक्षाने आज जाऊया, नाहीतर नेहमी आम्ही चालतच जातो स्वराला सोडायला. तर मग चला आता स्वराला सोडलंय आणि मग इथे आलो एका दुकानामध्ये, कारण की उर्वीला ना बांगड्या पाहिजे होत्या. माझ्या हातात बघितल्या ना तिने हिरव्या बांगड्या, तर मला बोलली चल अंकिता मी पण घेते येता येता आणि मी पण घालते. म्हटलं हां घाल, आज खूप छान दिवस आहे म्हटलं आपला वटपौर्णिमेचा, तर आजचा जेवढा शृंगार आपण करू तेवढं कमीच, हो की नाही. तर मग चला पण छान हिरव्या बांगड्या घातल्यात आणि उर्वीने पण इकडेच घेऊन इथेच फटाफट तिने हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या. मला म्हणत होती तुला पण घेते, म्हटलं नाही नाही माझ्याकडे भरपूर आहेत, घरी पण भरपूर साड्या ठेवल्यात, आपल्याला लागतातच ना, तर मग माझ्याकडे असतात. मजा आया ना, भरपूर मस्त एकदम मजा की हम लोग ने. वटसावित्री आमची अशी साजरी झाली आहे मस्तपैकी. तुम्हाला सांगितलं ना मी वटसावित्री साजरी करत नाही, तर असा काय आम्ही हा क्षण आज साजरा केला आहे. म्हणजे आमची वटसावित्री आज आम्ही दोघींनी अशी साजरी केली आहे. मजा आली ना, फुल मजा. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा. तर अजून बाकी आहे, घरी चाललो आहे आता. इथे मस्त आता व्हिडिओ वगैरे काढले, थोडेसे रील्स वगैरे बनवले आणि आता घरी चाललो आहे. चला चहाची मस्त तलप आली आहे, हो ना? चहा चाहिए अभी, चाय चाहिए, चाय. चलो बाय. चाय बना लेती हूँ, चाय पी के चली जाना फिर, है ना. पीठ मळून ठेवलं, भात झाला, चहा आता बनवते. सकाळपासून इतका भारी पाऊस पडत होता ना, असं वाटलेलं काय माहिती गार्डनला जायला मिळतंय की नाही, जे ठरवलंय रील्स बनवायचे आहेत, व्हिडिओ बनवायचे आहेत, फोटो काढायचे आहेत ते करायला मिळतंय की नाही. पण लकीली खरंच पाऊस आहे ना दुपारनंतर शांत झाला, खूप कमी पडत होता, म्हणजे पडतच नव्हता. आम्ही भरपूर एन्जॉय केला, गार्डनला गेलो, रील्स बनवले, व्हिडिओ काढले. मग काय आता घरी आलो आहे, म्हटलं चला मस्त गरम गरम चहा बनवते, या तुम्ही पण चहा पियायला. चल चेस, या चहा पियायला तुम्ही पण. बस एक नंबर. चहाची तलब काय वेगळीच ना. बोल उर्वी, क्या बोलने का है? हाँ, हाय गाइस, कैसे हो आप? आशा करती हूँ आप लोग बहुत अच्छे होंगे. और मेरी एक छोटी सी और बहुत प्यारी सी रिक्वेस्ट है, जो मेरी प्यारी दोस्त के लिए है, मेरी बेस्ट फ्रेंड के लिए है, कि आप मेरी फ्रेंड का वीडियो दिल से प्यार से देखो, ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब, लाइक और शेयर करो. मेरी प्यारी सी रिक्वेस्ट आप ज़रूर सुनो और पूरा करो प्लीज़. थैंक यू. थैंक यू उर्वी, सबसे पहला तुझे थैंक यू, क्योंकि तू इतने प्यार से और दिल से मेरे बारे में, अपने चैनल के बारे में बताया, सबको रिक्वेस्ट किया, इसके लिए पहली बात तो तुझे थैंक यू. आजकल कौन किसके लिए इतना करता है रे, लेकिन तूने तो अपने दिल से बोला. तर जर तुम्ही पण माझ्या मैत्रिणीच्या गोष्टीला सहमत असाल आणि जर आपलं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता ना संध्याकाळची वेळ झाली होती, आज दिवस एकत्र घालवला होता, म्हणजे दुपारपासून आम्ही आज एकत्रच होतो, भरपूर मजा मस्ती धमाल केली आणि पावसाने पण आम्हाला सहमती दिलेली, कारण की पाऊसच बंद झाला होता. तर आम्ही असे छान नटून ठटून गार्डनला गेलो, छान छान फोटो काढले, रील्स बनवले, व्हिडिओ काढले आणि मग काय, मग घरी आलो, चहा वगैरे पियाली. चहा पियाल्यानंतर मग आता म्हटलं की तू जा, कारण तिची पण घरची कामं आहेत, सगळं तसंच ठेवून आलो होतो. तर मग ती पण तिच्या घरी चालली आहे, तर म्हटलं थांब हळद कुंकू लावते, मग तू पण जा, मी पण जाते. स्पेशल डे हो गया, स्पेशल डे हो गया आज. चल बाय. तेरा पर्स वगैरह
चल बाय बाय बाय. हॅपी वटपौर्णिमा. चला इथे आहे ना बाहेर मी दिवे लावते, नेहमीच लावते, पण आज आहे पौर्णिमा. त्यामुळे मी तुम्हाला सकाळी सांगितलं ना, आपण हळदीचं लेपन करायचं, बाहेर छान रांगोळी काढायची. पौर्णिमेला, अमावस्येला, मंगळवारी, शुक्रवारी रोज केलात तर अतिउत्तम. पण जे ह्या मेन दिवस असतात ना, त्या दिवशी जरी तुम्ही ह्या सेवा केलात ना, तरी त्या प्रभावी असतात. म्हणजे आपल्या घरासाठी त्या खूप छान असतात. बघा, आपला उंबरठा हा हळदीच्या लेपनाने जर छान सुशोभित केलेला असेल, तर जी आपल्या घरात लक्ष्मी येणार आहे संध्याकाळच्या वेळी, असं काही नाही आहे की फक्त संध्याकाळीच येते. जेव्हा त्यांना यायचं असतं ते त्या येतातच. त्या अदृश्य आहेत, हो की नाही? जे आपल्याकडे पैसे येतात तर ते तर लक्ष्मी आहेच, पण जी वाऱ्याने येते, हवेने येते, ती लक्ष्मी कधी येते ती आपल्याला कळते का? नाही ना. त्याच्यामुळेच आपण आपला दरवाजा हा नेहमी सुशोभित ठेवायचा, स्वच्छ ठेवायचा आणि आपल्या मनाला प्रसन्न करणारा ठेवायचा. आपलं मन प्रसन्न असेल ना, तर जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रसन्न वाटतात. हे नेहमी लक्षात ठेवा. जर आपण खुश असोल ना, जर आपण खुश असतो, तेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरण पण आपल्याला नेहमी सकारात्मक वाटत असतं. जर आपण दुःखी असू ना, तर असं वाटतं, अरे यार काय यार, दिवस असा गेला. कधीच नाही असं करायचं. जेव्हा पण आपण पॉझिटिव्हिटी आणायची असेल तर आपल्याला सकारात्मक राहणं गरजेचं आहे. म्हणूनच सांगत असते, ही दिवाबत्ती, हे धूप, घंटानाद, एक गाणं लावा. तुम्हाला जर स्वतःला काय वाचन करायचं असेल ते वाचन करा देवासमोर. संध्याकाळी थोडासा वेळ द्या हो. अगदी 5-10 मिनटं जरी तुम्ही देवासमोर उभे राहिलात, एक कुठलं नामस्मरण केलात, तरी बघा तुमच्या मनाला, तुमच्या घराला एक वेगळंच वातावरण निर्माण होणार, हो की नाही? तर आज पौर्णिमा होती, तर छान धूपदीप लावला, सगळा घरभर फिरवला. घंटानाद करत करत आपण सगळ्या घरभर फिरवायचं. बाहेर दिवे लावायचे, छान आपली रांगोळी काढायची, सुशोभित करायचं आपलं घर, तर एक पॉझिटिव्हिटी येते. हे बघा, हे संध्याकाळचे श्लोक जर तुम्ही घरात ऐकलात ना, तर खरंच मन खूप छान वाटेल तुम्हाला. आणि रोज ऐकत जावा. एका दिवसाने काहीच होणार नाही आहे. रोज लावत जावा. अक्षरशः मोठ्या आवाजात ऐका. ते तुमचं गाणं पाठ झालं ना, की तुम्हाला बघा, तुम्ही स्वतः ते बोलत राहाल आणि तुम्हाला स्वतःला करमणार नाही की अरे यार चल आपण लावूया म्हणून. आणि ही असं छान माझं दार सजलेलं होतं. वटसावित्रीची अशी छान रांगोळी काढली. चला, आता दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी आली आहे किचनमध्ये. तर आपली गाणी सगळी चालूच आहेत आणि मी आता जेवणाला लागली आहे. तर पहिलं म्हणजे मी मगाशी चहा बनवली तेव्हा भात आणि चपातीचं पीठ म्हणून ठेवलं आहे. आता गोडसाठी मी इथे लापसी बनवते आहे आणि चण्याच्या डाळीचे आहेत ना, इथे वडे बनवलेले. तर काय भारी झालेले हो. चण्याची डाळ भिजत घातलेली, तर ती एका मिक्सरमध्ये काढली आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार आपल्याला मिरच्या टाकायच्यात, जिरं टाकून द्यायचं आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या टाकल्यात आणि छान आहे ना जाड मोठे अशी आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे. जास्त पण एकदम अशी पातळ पेस्ट नाही करायची आहे, थोडीशी जाडसर ठेवायची. म्हणजे ते कसं दाणे दाणे राहिले पाहिजेत ना, असं ठेवायचं आहे. मी काय एक्स्ट्राची डाळ ठेवली नाही, थोडीशी डाळ पण तुम्ही 1 चमचाभर ठेवू शकता. बरं, एका टोपामध्ये काढलं आहे, म्हणजे त्याच टोपामध्ये मी काढली आणि थोडंसं मीठ आणि घट्टपणा येण्यासाठी 1 चमचाभर मी ह्याच्यामध्ये बेसन टाकलं आहे आणि ते आपलं छान मुरत मी तिथे ठेवून दिलं आहे. इथे लापसीला पण छान कुकर आपला झालेला आहे, म्हणजे शिट्ट्या झालेल्या आहेत. तर म्हटलं हाताबरोबर गूळ पण कापून घेते, म्हणजे लापसीची पण तयारी करून घेते. स्टेप बाय स्टेप जर तुम्ही कामं केलात ना, तर कामाचा कधीच व्याप वाटणार नाही, उलटं मजा येणार काम करायला. मी तर अशीच करते. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण काम करायचं, म्हणजे ती कामं पण आपली लवकर होतात. एखाद दुसरं आपलं गाणं चालूच असतं तर अजून मजा येते. तर बघा, इथे आपला हा कुकर पण थंड झालेला आहे आणि लापसी इथे आपली तयार आहे. दलिया माहिती आहे ना, लापसी दलिया ह्याला असं म्हणू शकतो आपण.
तर इथे हे छान उकळून घेतलं आणि त्याच कुकरमध्ये बारीक गॅस करून हा सारा गूळ टाकून द्यायचा. म्हणजे जेवढा लापसी असेल ना तर गोड कितपत पाहिजे हे आपल्यावर असतं. आपण कमी जास्त गूळ नक्कीच करू शकतो. आणि मग ह्याच्यामध्ये ना लापसीमध्ये आपण वेलची पावडर, जायफळ थोडंसं किसून टाकलं ना, हा काय चव येते. चला इथे लापसी पण झाली आहे माझी, भात झाला आहे, चपातीचं पीठ मळून घेतलेलं, म्हटलं हाताबरोबर चला चपात्या पण करून घेते. चपात्या पण करून झालेल्या आहेत आणि आहे ना मी इथे आता सोलकढी बनवून घेतली आहे. तर नारळ आणून ठेवलेले हो किती दिवसापासून खराब व्हायला आलेले. तर आहो म्हणाले की अंकिता चल सोलकढी बनवून टाक त्याची. काय टेस्टी झालेली हो. नक्कीच नेक्स्ट टाईम तुमच्याबरोबर मी शेअर करेल. आणि म्हणजे ती वाचली नाही म्हणजे पुरलीच नाही आम्हाला. म्हणजे आपण म्हणतो ना फ्रीजमध्ये वगैरे ठेवूया, नंतर कधीतरी पिऊया, बॉटलमध्ये वगैरे टाकून ठेवूया. 2 नारळाची बनवलेली मी, माहिती आहे काय मस्त झालेली हो, भारीच. तर बघा ही सोलकढी मी बनवली. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पावडर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची. वरून जरी कोथिंबीर टाकून दिलात तरी चालेल, पण ते तोंडात येतं ना म्हणून मग मी कोथिंबीर नाही टाकत, मी अशीच ठेवते. चला आता थंडगार व्हायला मी आतमध्ये ठेवून दिली आहे. सोलकढी आपली थंड होती आहे तोपर्यंत म्हटलं आता पनीरची भाजी बनवून घेते. मी म्हटलं ना आज सगळं जेवण बनवणार आहे मी, कारण आज वटसावित्री आहे. भले मी उपवास करत नसेल पण आज आपल्या घरी एक सण आहे ना हो, आपला एक सण आहे. तर तो सण आपण साजराच केला पाहिजे. आणि सणाच्या दिवशी काय वेगळंच वातावरण असतं घरी. आणि मी अशी नटून थटून तशीच आहे, कारण आमचे आहो आले नाही आहेत अजून. आहो आल्यानंतरच सगळं त्यांचा शृंगार मी त्यांना दाखवणार जो मी केला आहे तो. आणि मग मी छान मस्त फ्रेश होणार आहे. तर म्हटलं चला हाताबरोबर म्हटलं इथे भाजी पण करून घेते. तर बघा भात केला, चपाती केली, सोलकढी केली, डाळीचं पीठ भिजवून ठेवलं आहे म्हणजे वडे बनवायचे आहेत ते, आणि लापसी बनवली. चला आता म्हटलं इथे पनीरची भाजी पण झालेली होती माझी आणि इथे मी वडे करून घेते. हे शेवटचं काम बाकी आहे आमचं. चण्याच्या डाळीचे वडे हे बघा इथे बनवलेत मी, असे छान वडे चण्याच्या डाळीचे. पनीरची भाजी बनवली आहे, चपाती आहे आणि चण्याच्या डाळीचे वडे आहेत, लापसी बनवली आहे, सोलकढी बनवली आहे, भात आणि चपाती. दिवस काय माझा संपतच नव्हता. आज फुल एनर्जी आणि फुल मज्जा होती माझी. खरंच एवढा वेळ झाला मी त्या साडीमध्येच सगळं जेवण वगैरे आज नटून थटून स्वयंपाक केलाय. आणि चला इथे आहोंची पूजा करून घेते. असे पाय देणार का? जेव्हा जेव्हा जन्म घेईल तेव्हा तेव्हा तूच ये जन्माला, काय हा? दिवसभर वाट बघून अहो आत्ता 9:45 वाजता आल्यात, पण मी मग 11:15 वाजता आल्यात. मी तर जेवणच करत होती आणि आता सगळं झालंय. दाखवते तुम्हाला काय काय बनवलंय. पण छान गेला आजचा दिवस. मी वटसावित्री नाही करत, करवा चौथ करते. तर आमच्यामध्ये करवा चौथ करतात. तर बघू पुढच्या वर्षी मी करायचा प्रयत्न करते. म्हणजे उपवास नाही करणार पण पूजा करणार जाऊन. करवा चौथचाच उपवास करणार मी. म्हणून ह्यांना म्हटलं की फक्त पूजा करणार, वटी सावित्रीची. म्हणजे वडाला जाऊन ते फेरे वगैरे घेतात ते तसं करणार. आणि छान गेला आजचा दिवस, मस्त. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला हॅपी वटपौर्णिमा परत एकदा. अजून 12 वाजले नाही आहेत, 11:30 झाले आहेत. चला बाय. इथेच एंड करते व्हिडिओचा. बाय बाय. बाय करा.
चला तर फायनली आता तुम्हाला समजलंच असेल की मी वटपौर्णिमा का साजरी करत नाही, कारण की मी करवा चौथचा उपवास करते, त्यामुळेच मी वटपौर्णिमा साजरी करत नाही. चला ह्याच नोटवरती मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. चला तर आपण परत पुन्हा भेटूया. सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.